केदार कुठे? आम्ही ते तारिणी जोडीने सकाळ सकाळ. तुमचा व्हॅलेंटाईन अजून संपला नाही का? नाही काकू, एक काम होतं म्हणून जात होतो बाहेर. अरे बापरे. काय काय झालं काकू? काही नाही, तुमच्या काकांची आठवण आली. आमचं लग्न झालं ना तेव्हा आम्ही सुद्धा असं खोटं बोलून बाहेर फिरायला जायचो. तुम्ही सुद्धा खोटं बोलून फिरायला जाताय ना? नाही, आम्ही देवळात जातोय. नवस करायला? ज्युनियर KTR लवकर यावा म्हणून? नाही नाही काकू, नाही असं काय बोलताय? असं काही नाहीये. ते या सगळ्याला अजून खूप वेळ आहे. वेळ आहे, सुट्टी आहे नाच मला. म्हटलं तेवढंच बाहेर जावं, थोडंसं फिरून यावं. काय ऑफिसमुळे ना हिला वेळ पण देता येत नाही तेवढा. म्हटलं आज तेवढंच देवळात जावं. असंच प्रेम करत राहा एकमेकांवर आयुष्यभर. मी येतो. बरं काकू, स्वयंपाक पूर्ण तयार आहे. तुम्ही जेवण करून घ्या, आमची वाट बघू नका. हा, तुम्ही निवांत या, इथे काही काही नाहीये. हो येतो. चल केदार. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. हे काय, तू एकटीच? बाकीचे सगळे कुठे आहेत? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग चेतना काकू. ये बस बस. कसा झाला व्हॅलेंटाईनचा इव्हेंट? चेतना काकू, काही विचारूच नका, इतका मस्त झाला ना इव्हेंट. हो, सगळी बक्षिसं तुम्हालाच मिळाली वाटतं. बक्षिसांचं तर काही विचारूच नका. जी गोष्ट मला मिळाली आहे ना ती बक्षिसांपेक्षा खूप जास्त मोठी आहे. युवी आय लव्ह यू सो मच. आणि कौशिकी ताई, थँक्यू सो मच. हे नॉर्मली मुलींना मूड स्विंग्स होतात मला माहिती आहे. हिला डायरेक्ट झटके येतात. अरे तू मगाशी तर एवढी निराश वगैरे बसलेली आणि आता अचानक खुजली. हिला काय झालंय काय? तारिणी आणि केदारला कपल रिंग मिळाला नाहीत म्हणून हॅपी आहे का ही? रिंग्स? कम ऑन ईशा, मला जे कळलंय ना ते ह्या सगळ्यापेक्षा खूप मोठं आहे. आणि ते सगळं ऐकून तुम्हालाही खूप आनंद होणार आहे. काय सांगतेस युवी? तू निशी बरोबर आम्हाला सगळ्यांना फिरायला नेणार आहेस? हा सांगणार आहेस का? हा 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 सांगते. काय झालं? हे आधी मला सांगा, केदार आणि तारिणी घरात नाही आहेत ना? नाही, ते दोघं नवरा बायको जोडीने देवळात गेलेत. काय? इकडे बघ. नाही. बोल ना पटकन, बोल ना काय झालंय ते. हसते काय नुसती? चिडतो कशाला? सांगते ना. निशी सांगणार आहेस का? काय झालं एवढं हसायला? चेतना काकू म्हणाल्या त्या दोघांचं लग्न झालंय जोडी. नवरा बायको जोडीने. जैन बॉस. बॉस, तुम्हाला मिळालेली माहिती एकदम करेक्ट होती. हो, MNN ने JPC मेडिकल स्कॅमची न्यूज केली. मिशन गृहप्रवेश हा मोठा टप्पा आपण पार केलाय. तारिणी केदारचा हात धरून या घरात आली, तिने गृहप्रवेश केला. अगं पण त्यांचं लग्नच झालेलं नाहीये, ते नवरा बायको नाहीच आहेत. सी, तिला पण वाटतंय की ते दोघं नवरा बायको नाहीच आहेत. चल ग, किती रोमॅन्टिक कपल आहे ते. चेतना काकू मी खरंच सांगतेय, ते दोघं खोटं बोलतायत. त्यांचं लग्न नाही झालंय. आता कसं समजावू मी तुम्हा सगळ्यांना? इकडे बस. बस आधी बस. इकडे बस. तुला लिंबू सरबत देऊ थोडस? डोकं जड झालं असेल ना, काल रात्री एवढ्या उशिरापर्यंत पार्टी झाली, उतरली नसेल कालची अजून. तुम्ही काही काय बोलतोयस? अरे मी खरं तेच सांगते, त्या दोघांचं लग्न झालेलं नाहीये. मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय.
काय ऐकलंयस तू? नीट ऐका. कालच्या इव्हेंटमध्ये तारिणी आणि केदार बोलत होते. हे लग्न, हे नातं, हा संसार, हे सगळं खोटं आहे. की त्यांचं लग्न खोटं आहे. ते स्वतः बोलले त्यांचं लग्न झालंच नाहीये. सी, मी हेच सांगत होते ना. ठेवला कोणी माझ्यावर विश्वास? ए तुला पण देऊ एक लिंबू सरबत? यू काय झालंय का तुम्हाला? डोकं ठिकाणावर आहे ना दोघींचं तुमच्या? ए तू स्वप्नात आहे अजून. स्वप्नात पाहिलं असशील. जागी हो जरा निशी, भानावर ये. युवी, अरे ऐक ना. मी खरंच सांगतेय, मी माझ्या कानांनी ऐकलंय आणि डोळ्यांनी बघितलंय. निशी बाळा, हा एक काम कर, इथे बस, शांत बस. हा काकू. लाल मिरचीने ना हिची चांगली दृष्ट काढते. ए तू जरा लक्ष देत जा हिच्याकडे. तरी मी सांगत असते, घरच्या मुलींनी रात्री अपरात्री असे केस मोकळे सोडून फिरायचं नसतं. ती नक्की बाहेरून काहीतरी घेऊन आलीये. काकू, मी खरं सांगतेय. ते दोघं खोटं बोलतायत. ऍक्च्युली ते बेलसरी आणि खांडेकर दोन्ही कुटुंबांना फसवतात. त्यांचं लग्न झालेलंच नाहीये, खोटं वागतायत ते. तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास का नाही ठेवतात? नमस्कार, तुम्ही पाहतात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलोय. जेपीसी मेडिकल फॅक्टरीमध्ये औषधांचा मोठा स्कॅम घडल्याचे पुरावे समोर येत आहेत आणि या फॅक्टरीमध्ये तयार होणाऱ्या औषधांमुळे अनेक लोकांना त्यांचे जीव सुद्धा गमवावे लागले आहेत. या फॅक्टरीचे मालक किशोर चंद्र राऊत हे देश सोडून पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. याच फॅक्टरीच्या आवारात प्रकाश बोडस या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची सुद्धा हत्या करण्यात आली आहे. बॉस, हे प्रकाश बोडस म्हणजे मालती आत्याचे मिस्टर, राईट? टेक्नो पुढे प्ले कर. आता प्रकाश बोडस यांच्याकडे या स्कॅम बद्दल काही महत्त्वाचे पुरावे होते का आणि म्हणून त्यांची हत्या करण्यात आली का, असे अनेक प्रश्न आता इथे उद्भवले जात आहेत. बॉस, एवढीच फिल्म रिकवर झाली आहे. पुढची फिल्म खूप डॅमेज झाली, सो ती रिकवर नाही होऊ शकणार. टेक्नो, बॉस, मी खूप ट्राय केलं पण माझ्याकडून एवढंच झालं. पण पुढची माहिती जास्त महत्वाची आहे ना टेक्नो. तीच रिकवर नाही झाली तर आपण ना 2 पावलं पुढे जातोय आणि 1 पाऊल मागे येतोय. पण बॉस, 1 पाऊल पुढे आलोय. किशोर चंद्र राऊत हे नाव आलंय समोर. कोण आहेत हे मिस्टर राऊत? मी इनिशियल सर्च केलाय. ते जेपीसी मेडिकल फॅक्टरीचे सीईओ होते. पण स्कॅम नंतर ते किंवा त्यांची फॅमिली कोणीच भारतात नाहीये. एवढा मोठा स्कॅम होता, गव्हर्नमेंट एक्स्ट्रॅक्शन नाही झालं? तसे प्रयत्न झाले बॉस, पण ते सक्सेसफुल नाही झाले, कारण ते आता कम्प्लिटली अंडरग्राऊंड आहे. टेक्नो, या माणसाचे सगळे डिटेल्स हवेत मला. त्याचे कनेक्शन, त्याचं लोकेशन. जेपीसी मेडिकल फॅक्टरीचे तेव्हाचे बोर्ड ऑफ मेंबर्स आहेत का जे आत्ता भारतात आहेत, त्यांचे पण डिटेल्स हवेत. कारण मिशन गृहप्रवेश पूर्ण करण्यासाठीची ही एकमेव लीड आहे आत्ता आपल्यासमोर. हा माणूस तावडीत सापडला ना तर सगळं सोपं होऊन जाईल. आणि त्यासाठी त्या माणसाला पाताळातून जरी शोधावं लागलं ना तरी आपण शोधायचं.